हाय, सारिकाज रेसिपी मध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपली जी आहे रेसिपी ती म्हणजे झणझणीत, चटपटीत आणि एकदम टेस्टी अशी बटाट्याची हिरव्या मिरचीची रस्सा भाजी, जी कोणत्याही हॉटेलमध्ये ऑर्डर करून सुद्धा मिळणार नाही अशी ही भाजी आहे। पहिल्या काळामध्ये अशा भाज्या बनवायच्या आणि खायलाही टेस्ट खूप छान असायची बरं का। आज आपण त्यातलाच एक प्रकार बनवणार आहोत, ती म्हणजे बटाट्याची हिरव्या मिरचीची रस्सा भाजी। एकदम सोपी आणि साध्या पद्धतीची, जसं की आजकालचं पालक पनीर सुद्धा याच्या पुढे फिक्क पडेल असा मस्त कलर आणि टेस्ट ही त्यापेक्षाही मस्त आहे। चला तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू पहा, म्हणजे तुम्हाला अशी सोपी आणि साधी झटपट रेसिपी। आपण भाजीसाठी लागणारं साहित्य पाहूया। हे पहा, मी खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी, त्याच्यानंतर कांदे आहेत मीडियम 2, कोथिंबीर, ह्या भाजीसाठी कोथिंबीर थोडी जास्त यूज करायची आहे, लवंग, हिरवी मिरची आहे 7 ते 8, हिरवी मिरची आपल्या चवीनुसार घ्यायची आहे, ती आपल्याला कसं तिखट वगैरे हवं तसं, तमालपत्र, कढीपत्ता आणि लसणाचं प्रमाण ही थोडंसं जास्तीच ठेवायचं आहे ह्या भाजीला। आणि कढीपत्ता आपण हा मसाल्यामध्ये बारीक करून घेणार आहे, त्याच्यामुळे भाजीला आणखी छान टेस्ट येते, म्हणून मी थोडासा बारीक करून टाकते। चला तर आता आपण मसाला परतून घेऊया। हे पहा, मी एक कढई घेतलेली आहे। सर्व पहिले तर खोबरं परतून घ्यायचं आहे छान असं। एक साइडला खोबरं भाजून घ्यायचं आहे छान, आणि मी दुसऱ्या साइडला बटाटे उकडायला ठेवलेले आहेत। आपण बटाट्याची रस्सा भाजी करतोय हिरव्या मिरचीची, त्याच्यामुळे मी बटाटे उकडून घेणार आहे। तर होईपर्यंत छान असं भाजायचं आहे। हे पहा, 2 मिनिटात खोबरं असं लालसर छान भाजलं जातं। हे खोबरं एका डिश मध्ये काढून घ्यायचं आहे आणि बाकीचे मसाले आपल्याला परतायला घ्यायचे आहेत। काढून घेतले। आता आपण त्याच कढईमध्ये 1 ते 1.5 चम्मच तेल ओतायचं आहे। आपण तेलामध्ये छान असे मसाले भाजून घेणार आहोत। हे पहा, मी 1 मोठा चम्मच तेल ओतलेला आहे। मी 1 ते 1.5 चम्मच सांगितलं, कारण की प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार कोण चम्मचने घेत असेल तर कमी होऊ नये, म्हणून मी सांगितलेलं की 1 ते 1.5 चम्मच तेल घ्यायचं आहे। हे पहा, तेलामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे। त्याच्याबरोबर माझ्याकडून थोडीशी कोथिंबीर पण पडली गेली आहे, ती छान आता भाजून निघेल। ते 5 ते 7 मिनिटं कांदा भाजून घ्यायचा आहे, जसं की आपण काळं तिखट करतो त्यावेळेस जसा कांदा भाजतो त्याप्रमाणे भाजून घ्यायचा आहे। हे पहा, छान असा कांदा सोनेरी होईपर्यंत छान असा भाजला गेलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये बाकीच्या वस्तू टाकणार आहोत। हे पहा, तेल पण तुम्हाला खूप दिसतंय, पण ते तेल आपण नंतर भाजीत यूज करायचं आहे। चला तर आपण आता राहिलेले मसाले वगैरे आहेत ते भाजून घेऊया छान। हे पहा, मी लवंग आणि तमालपत्र सगळ्यात पहिलं टाकलेलं आहे मसाल्यांमध्ये भाजायला। तेही 1-2 मिनिटं छान अगोदर भाजून घ्यायचं आहे। आपले 2 ते 3 मिनिटं लवंग पण छान अशी, लवंग आणि तमालपत्र पण छान असं भाजून घेतलेलं आहे आपण। आता ह्याच्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत, कढीपत्ता, लसूण आणि कढीपत्ता टाकलेला आहे मी, आणि हिरवी मिरची पण टाकून घ्यायची आहे। हिरवी मिरची सगळ्यात लेट टाकायची आहे, नाहीतर ती तळली जाईल खूप। आणि असं 5 मिनिटं त्याला हलवून घ्यायचं आहे। हे तेल आपण यूज करायचं आहे भाजीत। थोडक्यामध्ये आपण मसाले तळूनच घेतलेले आहेत। हे पहा, मी काढून घेतलेलं आहे। आता मी पहिल्यांदा खोबरं बारीक करून घेणार आहे मिक्सर मधून।
खोबऱ्याची पेस्ट छान झाल्यानंतर बाकीचा मसाला टाकायचा आहे सर्व. हे पहा, आपण हे जे भाजून घेतलं होतं ते सर्व एकत्र बारीक करायचं आहे. खूपच अशी झटपट होणारी ही भाजी आहे, खायलाही खूप टेस्टी लागते. चला तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. हे पहा, थोडीशी म्हणजे जवळपास मी अर्धी गड्डी घेतलेली आहे कोथिंबीरीची. जेवढी कोथिंबीर तुम्ही जास्ती टाकाल तेवढी भाजी दिसायलाही खूप छान दिसते आणि चवीलाही खूप छान लागते. चला तर मी मिक्सर मधून हे बारीक करून घेतलेलं आहे सर्व. हे पहा, आपलं हे सर्व होईपर्यंत बटाटे माझे छान असे शिजलेले आहेत. मी आता बटाटे सोलून घेणार आहे. पहा, मी बटाटा सोलून ठेवते. आपल्याला या बटाट्याचे मीडियम साईजचे तुकडे करून घ्यायचे आहेत. मी साधारण 6 ते 7 लोकांसाठी भाजी बनवते, त्याच्यामुळे मी मोठे 3 बटाटे घेतलेले आहेत. आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे काही यूज करणार नाही, म्हणून मी मोठ्या साईजचे असे 3 बटाटे घेतलेले आहेत. आणि जास्ती लहानही नाही कट करायचं, आपल्या भाजीमध्ये तो बटाटा दिसला पाहिजे या पद्धतीने याचे तुकडे करून घ्यायचे आहेत छोटे छोटे. हे पहा, अशा पद्धतीने मी तुकडे करून घेतलेले आहेत. चला तर आता आपलं हे सर्व झालेलं आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊया. हे पहा, आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत. त्याच्यासाठी मी जो पहिल्यांदा आपण जी कढई घेतली होती तीच कढई घेतलेली आहे. त्यात आपलं थोडंसं तेल पण शिल्लक आहे. आपण ह्याच्यामध्येच आणखी 1 चम्मच तेल यूज करणार आहे. हे पहा, मी 1 चम्मच तेल टाकलेलं आहे. आणखी थोडंसं तेल जास्त यूज करायचं आहे भाजीला. आपण ह्याच्यामध्ये 1 चम्मच मोहरी टाकणार आहोत. पहा, अशा पद्धतीने मोहरी छान अशी तडतड करू द्यायची आहे. त्याच्यानंतर आपण जिरं टाकायचं आहे. हे पहा, मी आता 1 चम्मच अर्धा चम्मच जिरं टाकणार आहे. तुम्ही 1 चम्मच अर्धा चम्मच जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही टाकू शकता. कढीपत्ता, त्याच्यानंतर अर्धा चम्मच हळद टाकायची आहे. आणि आपण जो वाटण करून घेतलं होतं ते सर्व टाकायचं आहे त्याच्यामध्ये. वाटण टाकल्यानंतर छान असं साईडने तेल झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता ते सर्व एकत्र करून घ्यायचंय आणि 5 मिनिटं कंटिन्यू हलवत राहायचं आहे त्याला, नाहीतर असं खाली पटकन चिकटला जातो. आपण 1.5 चम्मच तेल यूज केलेलं आहे त्या भाजीमध्ये, त्याच्यामुळे. हे पहा, साधारण 5 मिनिटं छान असा परतून घ्यायचा आहे मसाला. आणि मग थोडंसं मी जे मिक्सरचं भांडं होतं तेच धुवून थोडंसं पाणी टाकलेलं आहे मसाला परतण्यासाठी. बघा, त्याला तेल वगैरे खूप छान सुटतं. थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्ती पण पाणी नाही टाकायचंय. एक चम्मच मीठ आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे. मी 1 चम्मच थोडंसं टाकलेलं आहे. हे पहा, छान असं मसाला पाण्यामध्ये शिजू दिलेला आहे. आता आपला मसाला छान शिजत आला की ह्याच्यामध्ये आपण जे बटाट्याचे तुकडे करून घेतले होते ते टाकायचं आहे. 1 चिमूटभरच साखर आपण ह्याच्यामध्ये टाकायची. मी आता टाकलेली आहे साखर. साखर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल. चला तर आता आपण ह्यात बटाटा टाकून घेऊया जो चिरून घेतलेला आहे तो. छान असा आता हा बटाटा एकत्र करून घ्यायचा आहे. लगेच आपल्याला पाणी नाही ओतायचं, ह्याला 5 मिनिटं मसाल्यामध्ये छान असं शिजू द्यायचं आहे. चला तर हा मसाला सर्व आणि बटाटा एकत्र करून घेऊया.
मी ह्याच्या अगोदर पण आलू मटरची वगैरे रेसिपी टाकलेली आहे, पण ते लाल तिखटामध्ये केली होती. आणि ही हिरव्या मिरचीची एकदम छान अशी टेस्टी भाजी लागते. तुम्ही पाहुणे वगैरे आले, कधी केली नसेल तर नक्की करून एकदा पहा, पाहुण्यांना पण आवडेल. हे पहा, झाकण ठेवून द्यायचं आहे. ह्याला झाकण ठेवून एक 5 मिनिटं छान असं मसाल्यात परतून घ्यायचंय. हे पहा, साधारण एक 5 मिनिटं झालेली आहेत. आपण ताट काढून घ्यायचं आहे झाकलेलं आणि पूर्ण हलवून घ्यायचं एकदा. आता ह्या स्टेपला आणखी 1 चम्मच आपण ह्याच्यात तेल टाकणार आहोत. 1 चम्मच तेल वरून टाकायचं आहे आणखी. सर्व हलवून घ्यायचंय. आपण भाजी बनवताना कंटिन्यू गरम पाण्याचा यूज करायचा आहे, थंड पाणी नाही टाकायचं आहे. हे पहा, मी कोथिंबीर टाकलेली आहे वरून थोडीशी. मी थोडी मोठी कोथिंबीर चिरून घेतली होती आणि मग टाकलेली आहे, नाजूक नाही चिरलेली. हे पहा, मी पाणी गरम केलेलं होतं, तेच पाणी मी भाजीमध्ये यूज करते. आपली जर थंड पाणी असेल तर भाजीला कट वगैरे येत नाही छान असा. हे पहा, आता आपण पाणी टाकलेलं आहे. पाणी हे तुमच्या अंदाजे टाकायचं आहे, तुम्हाला जेवढी भाजी बनवायची त्याप्रमाणे. ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. हे पहा, मस्त अशी उकळी आलेली आहे आपल्या भाजीला. तुम्ही पाहू शकता साईडून कसं तेल वगैरे सुटलेलं आहे आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे, हिरवागार. आणखी एक 5 मिनिटं छान अशी भाजी उकळू द्यायची. हे पहा, छान अशी आपली भाजी उकळलेली आहे. आता आपण गॅस बंद करून भाजी काढून घ्यायची आहे एका बाउलमध्ये. याचा कलर वगैरे तुम्ही पाहू शकता, खूप छान असा कलर आलेला आहे. तुम्हाला ही भाजी अशी कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये पण नाही मिळणार. या पद्धतीची ही भाजी लागते खाण्यासाठी. हे पहा, त्याला तरी वगैरे मस्त आलेली आहे, जसं की पालक पनीरला कलर आलेला आहे. आणि मी थोडीशी गार्निशिंगसाठी वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. चला तर, मस्त अशी चमचमीत झणझणीत बटाटा रस्सा भाजी आपली तयार आहे. मी याच्याबरोबर पुऱ्या